नमस्कार मित्रांनो, मी हेमंत केळकर आणि तुम्ही पाहताय हेमंत वाणी. मित्रांनो, नुकतंच एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना सांगितलं की रस्ते आणि त्या बाजूला असलेले फुटपाथ म्हणजे रस्ते आणि फुटपाथ हे अतिक्रमण मुक्त करण्याची घोषणा त्यांनी केली आणि तसे आदेश दिले असं देखील पत्रकारांना सांगितलं. त्याच्यासाठी सेपरेट बजेट केलंय असं देखील पत्रकारांना सांगितलं. पण एकनाथ शिंदे यांचा जो गड आहे किंवा गड मानला जातो असं ठाणे जिल्हा, कल्याण डोंबिवली इथेही फुटपाथ नाहीच्या बरोबर आहेत. कारण अतिक्रमणवाल्यांनी ते पूर्ण बळकावलेले आहेत. एवढंच काय तर जिथं लाईन अप केलेली असते की या लाईनच्या आत गाडी लावा, त्या गाडीच्या पार्किंगच्या जागाही बळकावलेल्या आहेत. मी एक दृश्य दाखवतो. ते बघा, ते रात्री साधारणतः 10-10:30च्या म्हणजे दुकानं बंद करण्याच्या दरम्यानचं आहे. 10-10:30च्या आसपासचं ज्यावेळेस दुकानं बंद होत असतात तरी थोडीफार गर्दी आहे. त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही की कशा गाड्या लागलेल्या आहेत, त्या लाईन आहेत आणि तिथं दुकान लावलेलं आहे. ते बघा एकदा. पाहिलं मित्रांनो, म्हणजे फुटपाथच नाही, पार्किंग जागा पण बळकावलेल्या तुम्हाला दिसतात. हे दृश्य आहे डोंबिवली वेस्ट मध्ये. आता मी तुम्हाला अजून सांगू इच्छितो की फक्त मुंबई पुरतच हे बजेट आदेश का? महाराष्ट्रात अशी बरीच मोठी शहर आहेत. त्यात पुणा झालं, त्यात तुमचं नाशिक झालं, ठाणे, कल्याण डोंबिवली इथे हीच परिस्थिती आहे. पण याबाबत आदेश, बजेट या गोष्टी कोणी बोलताना दिसत नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, मान्य आहे. आणि ह्याचा अर्थ असा नाही की बाकी शहरातनं देशाला पैसा मिळत नाही किंवा अन्य काही गोष्टी मिळत नाहीत, असं नाहीये. तिथूनही मिळतं ना. शिंदे बघा काय म्हणाले तेही मी तुम्हाला ऐकवतो. ऐकलं एकनाथ शिंदेनी म्हटलेलं. पण हे मुंबई पुरतच आहे. महाराष्ट्राच्या बाबत कोणी काही बोलत नाही. हेच प्रॉब्लेम जे मुंबईत आहे म्हणून शिंदे साहेबांनी पाऊल उचललं. हा प्रॉब्लेम शिंदे साहेबांच्या गड मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात नाहीये का? पुणे जिल्ह्यात नाहीये का? नाशिक जिल्ह्यात नाहीये का? पण हे बोलल्यानंतर बाकी महाराष्ट्रात पण असे प्रॉब्लेम आहेत, त्याच्यासाठी काय करणार असा प्रश्न एकाही पत्रकाराने विचारलेला नाहीये. तुमचं काय मत आहे? विचारायला पाहिजे होता का नाही? एकनाथ शिंदे यांनी अखंड महाराष्ट्रासाठीच्या गोष्टी करायला हव्या होत्या का नाही? महाराष्ट्र फुटपाथ मुक्त किंवा फुटपाथवरील अतिक्रमण मुक्त रस्ता होईल असं सांगायला हवं होतं का नाही? कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, अजून आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला शेअर करत चला जास्तीत जास्त, कारण तुम्ही जितका जास्त व्हिडिओ शेअर कराल तितका तो लोकांपर्यंत पोहोचेल. जितकी लोक तुम्ही सबस्क्राईब कराल तेवढा आम्हाला सपोर्ट मिळेल, व्हिडिओ बनवायला आनंद होईल. हो मित्रांनो, इतरांसारखं मला युट्यूबवर बोलता येत नाही, पण मी मांडलेले मुद्दे तुम्ही समजून घ्याल अशी मी अपेक्षा करतो. तुर्तास इथेच थांबतो. परत भेटू नवीन विषयासह. तेव्हा मी आपली रजा घेतो.